दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे। दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला भरायला केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिली आहे। अरविंद केजरीवाल यांच्यावरील आरोप निश्चिती होण्यापूर्वी पूर्व परवानगी आवश्यक होती आणि त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं ईडीला पूर्व परवानगी आता दिलेली आहे। गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार ईडीला खटला चालवण्यापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाची पूर्व परवानगी घेणं गरजेचं असेल असं म्हटलेलं होतं आणि त्यानुसार ही परवानगी आता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। अरविंद केजरीवाल यांच्यावरील आरोप निश्चिती होण्यापूर्वी एक पूर्व परवानगी आवश्यक होती। त्याला लक्षात घेऊन दिल्ली मध्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला भरण्यासाठी आता केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे। हे सगळं दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे। तिथे एका ठिकाणी अरविंद केजरीवाल आणि त्यांची आम आदमी पार्टी आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पार्टी हे एकदम टफ फाईटवर आहे। काँग्रेस पण आहे, पण या दोन टफ फाईटवर आहे। तर म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे आणि दिल्ली निवडणुकीपूर्वी केजरीवालची अडचणी वाढणार असं समजून येत आहे। केंद्रीय गृह मंत्रालय यांनी ईडीला परवानगी दिली आहे आणि हे लास्ट इयर नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने ईडीला खटला चालवण्यापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी गरजेचं आहे असं सांगितलं होतं, ज्याच्यानंतर आता परवानगी मिळाली आहे आणि अरविंद केजरीवाल यांची अडचणी वाढली। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।